नमस्कार, मी राजन चव्हाण. आपण पाहताय इनसाइड स्टोरी. कोणाची हॅट्रिक, कोणाचा चौकार? राणे, नाईक, केसरकर, तेली, पारकर की परब? सिंधुदुर्गात खुमासदार चर्चा. प्रेक्षको, शेवटी 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी पार पडलं. त्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोण जाणार याचीच नेमकी चर्चा रंगू लागलेली आहे. महाराष्ट्राचे दक्षिणेकडील टोक असलेल्या तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांनी अगदी उत्स्फूर्तपणे असं मतदान केलेलं आहे. अधिकृत आकडेवारीनुसार सायंकाळी 6 वाजेपर्यंत 20 नोव्हेंबर रोजी पाहिलं तर एकूण 71.14% एवढं विक्रमी मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत झालेलं आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात यावेळी एकूण 1,16,096 इतकं मतदान झालं आहे. तेच मतदान 2019 साली पाहिलं आपण तर 1,50,660 इतकं झालं होतं. कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये यावेळी पाहिलं आपण तर एकूण 1,57,323 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तेच मतदान 2019 साली जेव्हा दुसऱ्यांदा वैभव नाईक हे आमदार झाले होते तेव्हा 1,35,968 इतकं मतदान झालं होतं. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर यावेळी एकूण 1,64,582 मतदारांनी आपलं मतदान केलं. जे मतदान 2019 साली पाहिलं आपण तर 1,43,982 इतकं झालेलं होतं. विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला असता आजवरच्या इतिहासात, होय, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आजवरच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झालेली ही पहिलीच वेळ आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मतदानामध्ये आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण अशी बाब आहे, ते म्हणजे चाकरमान्यांनी आजवरचं केलेलं उच्चांकी मतदान. प्रेक्षको, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघाबाहेर नोकरी धंद्यानिमित्त असलेल्या सर्व मतदारांचा शोध घेतला जातो. मतदाना दिवशी त्यांनी आपल्या गावी यावं आणि मतदान करावं यासाठी ते पोटापाण्यासाठी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांच्या प्रवासाची आणि अन्य गोष्टींची तजवीज सुद्धा केली जाते. कारण स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हार जीत ही अगदी काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या किंवा 2 अंकी संख्येच्या फरकानं होऊ शकते हे तिथल्या उमेदवाराला माहीत असतं. ग्रामपंचायत असू देत, जिल्हा परिषद असू देत, पंचायत समिती असू देत, नगरपंचायत अथवा नगरपालिका या निवडणुकांमध्ये चाकरमानी मतदारांना मतदानासाठी आणणं हे कटाक्षानं पाळलं जातं. कारण नगरपंचायतमधील काही मतदारसंघातील मतदार संख्याच मुळात 100ची असते, तर स्थानिक स्वराज्य संस्थातील ग्रामपंचायत असू देत किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बघितलं आपण तर 2,000 जास्तीत जास्त अगदी 7,000 ते 8,000 ही मतदार संख्या असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ असू शकतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत 1 to 1 पोहोचणं उमेदवाराला शक्य होतं. परंतु जेव्हा विधानसभेला 2 लाखाहून अधिक मतदार असतात तेव्हा एवढं मायक्रो प्लॅनिंग करणं कुठल्याच उमेदवाराला शक्य होत नाही. पण बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र चित्र वेगळं होतं. विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीमध्ये नाव असेल, परंतु जरी तो मतदार मतदारसंघाबाहेर राहत असेल तर त्याच्या राहत्या ठिकाणी उमेदवार आणि त्याचे कार्यकर्ते पदाधिकारी हे पोहोचलेले होते. मतदारांच्या प्रवासाची, येण्या जाण्याची आणि अन्य सगळी सोय केली गेली होती. आणि त्यामुळेच एकट्या कणकवली विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तिन्ही तालुक्यांमध्ये जवळपास 29,000हून अधिक चाकरमानी मतदार 20 नोव्हेंबर रोजी रेल्वे, खाजगी गाड्या, लक्झरी बसेस, ST बसेस यांनी मिळेल त्या वाहनांनी इथं आले आणि मतदान करून गेले. अर्थातच ती स्थिती सावंतवाडी आणि कुडाळ मालवण या मतदारसंघाची सुद्धा होती. मुळातच यंदाची ही निवडणूक राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरशीने लढली गेली आहे. राज्यात सत्ता कोणाची येणार यावरच पुढची सगळी गणिते जी आहेत ती अवलंबून असणार आहेत. मतदानानंतरच्या एक्झिट पोलने एकतर्फी असं बलाढ्य बहुमत कोणालाच दिलेलं दिसून आलेलं नाही आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा त्याच ईर्षेनं विधानसभा निवडणूक तिन्ही मतदारसंघामध्ये लढवली गेली. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे सेनेचे
खासदार विनायक राऊत यांचा पराभव करून भाजपाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे खासदार बनले। त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीचा आपला खासदार असणं हे दीपक केसरकर, नितेश राणे आणि निलेश राणे या तिघांनाही सरप्लस ठरलं, तर संदेश पारकर, वैभव नाईक आणि राजन तेली यांच्यासाठी ही लंगडी बाजू ठरली। कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये मागील सलग 2 टर्म आमदार राहिलेले नितेश राणे यांनी विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीची पूर्ण तयारी केली होती। विधानसभा निवडणूक जाहीर होताच त्यांनी आपले एक एक पत्ते खुले केले आणि साहजिकच विरोधकांना गोंधळून टाकले। प्रचंड पक्ष संघटन, कार्यकर्त्यांची बलाढ्य फळी, जनतेशी असलेला थेट संवाद, मागील 10 वर्षांमध्ये केलेली विकास कामं आणि निवडणुकीसाठी लागणारी महत्त्वाची असणारी अमाप रसद यामुळे नितेश राणे हे विरोधकांवरती वरचढ ठरले हे निवडणूक काळामध्ये अगदी स्पष्ट दिसून आलं। नितेश राणे यांचे विरोधक असलेले महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदेश भास्कर पारकर यांनी नितेश राणे यांना टक्कर देण्याचा शर्थीने प्रयत्न केला खरा, परंतु प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आणि महत्त्वाच्या 2-3 दिवसांमध्ये त्यांनी नांगी टाकल्यासारखंच झालं होतं। कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बूथवरती लागणारी आवश्यक ती रसद आणि बळ पुरवण्यात ते अपयशी ठरले खरं, आणि त्याचाच फटका पारकर यांना बसलाय असं राजकीय जाणकार सांगतात। त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये नितेश राणे यांचं पारडं जड असून नितेश राणे हे विजयाची हॅट्रिक करणार असं येथील राजकीय जाणकार सांगतायत। दुसरीकडे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे शिंदे शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे आणि महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वैभव नाईक यांच्यातच खरी लढत झाली। सलग 2 वर्ष आमदार राहिलेले आणि त्याआधी 5 वर्ष कुडाळ मालवण तालुक्यामध्ये प्रचंड जनसंपर्क वाढवून खुद्द नारायण राणे यांना विधानसभेमध्ये पराभूत करून राज्यात जायंट किलर ठरलेले वैभव नाईक यांना याच मतदारसंघात पराभूत करून वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी निलेश राणे हे रिंगणात उतरले आणि मागील 3 वर्षांमध्ये त्यांनी सुद्धा आपला जनसंपर्क झपाट्यानं वाढवला। त्याच बळावर त्यांनी या मतदारसंघावर आपली मजबूत अशी पकड निर्माण केली। लोकसभा निवडणुकीला तर नारायण राणे यांना निलेश राणे यांनी या मतदारसंघातून तब्बल 27,000हून अधिक मतांचं लीड दिलं होतं, हे महत्त्वाचं आहे। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच महायुतीच्या जागा वाटपाच्या तिढ्यात निलेश राणे यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्यात अडचण होणार असल्याचे दिसताच वडील नारायण राणे यांनी निलेश राणे यांचा शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतला आणि त्यानंतर शिंदे शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवर महायुतीच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी सुद्धा मिळवून दिली। त्यामुळे काही झालं तरी वैभव नाईक यांचा पराभव करायचाच या जिद्दीने पेटून उठलेले राणे आणि त्यांच्या समोर त्यांचे असलेले विरोधक वैभव नाईक यांच्यातच कुडाळ मालवणमध्ये खरी लढत झाली। वैभव नाईक यांच्यासाठी त्यांच्या अस्तित्वाची तर निलेश राणेंसाठी त्यांचं राजकीय भविष्य ठरविणारी ही निवडणूक आहे। कारण जर वैभव नाईक पराभूत झाले तर राणे त्यांना या मतदारसंघामध्ये पुन्हा डोकं वर काढू देणार नाहीत आणि जर निलेश राणे पराभूत झाले तर हा त्यांचा सलग 3रा पराभव असेल, जो नक्कीच त्यांच्या जिव्हारी लागेल आणि नंतर आपल्या राजकीय जीवनाबद्दल ते आर या पारचा निर्णय सुद्धा घेऊ शकतील। त्यामुळेच अभी नहीं तो कभी नहीं असे म्हणत वैभव नाईक आणि निलेश राणे या दोघांकडूनही ही जणू शेवटचीच लढाई असल्यासारखं विधानसभा निवडणूक लढविली गेली आहे। त्यामुळेच कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये मोठी काटेकी टक्कर झालेली आहे। साहजिकच येथील विजयी होणारा उमेदवार हा 4 अंकी आकड्यांच्या फरकानेच विजयी होईल अशी शक्यता आहे। तर तिसरीकडे सावंतवाडी मतदारसंघातून विजयी चौकार लावायला सज्ज असलेल्या शिंदे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजन तेली यांनी सुद्धा कडवे आव्हान निर्माण केले होते। केसरकर आणि तेली या दोन्ही उमेदवारांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर करत ही निवडणूक जिंकण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली। मात्र भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी ऐनवेळी बंडखोरी करत दीपक केसरकर यांची डोकेदुखी वाढवून ठेवली। केसरकर यांची डोकेदुखीच नुसती वाढवली नाही तर विशाल परब यांनी सर्व प्रकारच्या बळाचा आणि आयुधांचा वापर करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदारांना अगदी सर्व प्रकारे, होय अगदी सूचक बोलतोय आम्ही, सर्व प्रकारे खुश केलं। महाविकास आघाडीतून राजन तेली यांना उमेदवारी जाहीर होताच महाविकास आघाडीचाच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अर्चनाताई घारे परब यांनी सुद्धा बंडाचं निशाण रोवलं आणि
आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली। अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी सावंतवाडी मतदारसंघामध्ये रान काढलं खरं, परंतु अर्चना घारे परब या विशेष प्रभाव मात्र पाडू शकलेल्या नाहीत। दीपक केसरकर यांना खुद्द नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते यांची मिळालेली आणखीन भाजपाची मिळालेली साथ याच्यामुळे सोपा वाटत असलेला विधानसभेतील विजय विशाल परब यांच्या बंडखोरीमुळे कठीण वाटून गेला। अपक्ष उमेदवार विशाल परब हे सावंतवाडी मतदारसंघामध्ये किती मतं घेतात आणि त्याचा फायदा राजन तेली कसा उठवतात यावरच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील निकाल अवलंबून असणार आहे। एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार नितेश राणे हे मोठं मताधिक्य मिळून एकतर्फी विजय मिळवत आपली विजयी हॅट्रिक साजरी करतील, तर दुसरीकडे कुडाळ मतदारसंघामध्ये राणे आणि नाईक यांच्यामध्ये काटेकी टक्कर असणार आहे। तर तिसरीकडे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारांच्या कामगिरीवरती दीपक केसरकर आणि राजन तेली यांचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे।